या ठिकाणी ना दिदी मस्त एन्जॉय करून राहिली. आणि त्या अमोलला आहे ना तुम्हाला दाखवतो मस्त तिथं आहे ना बाळ सांभाळायला बसवलं. हे बघा, ये बघा अमोल. बघा अमोल कुठे गेला? ये बघा अमोल इथं बाळाला घेऊन बसलेला आहे. आणि इकडं आमची मेवणी इकडं मस्त एन्जॉय आणून राहिली. हा त्या अमोल मा साडू एकटा तिकडे बाळाला सांभाळतोय. काय म्हणतो ते तुम्ही? म्हटलं बायकोची इच्छा अशी राहते का तिच्या सोबत बीचवर आतमध्ये आलं पाहिजे, व्हिडिओ काढला पाहिजे, एन्जॉय केला पाहिजे, उदाहरणार्थ सगळं केलं पाहिजे बीचवर आतमध्ये येऊन. पण त्या नवऱ्याला एवढं काम राहतं, फोटो त्यांनीच काढायचे, व्हिडिओ त्यांनीच काढायचे, पोरांना त्यांनीच सांभाळायचं, मोबाईल त्यांनीच सांभाळायचे, गाड्याच्या चाव्या, त्यांचे कपडे, यांच्यावाले मेकअपचं सामान सगळं आमच्याकडे. खरं का? याच्यातलं किती खरं आहे. विरा माझ्याकडे होती पाण्यात. खरं आहे का नाही? विरा माझ्याकडे नाराज होती. त्यांनीच व्हायची. तर आम्ही आता परत बीचवर चाललोय. सकाळी सकाळी आवरलंय, म्हणजे घरात रूम मध्ये तर खूप पसारा केलेला आहे. तिथून आलो आम्ही आवरणार आणि जाणार, म्हणजे आमचे कपडे घेणार आणि जाणार असं करेन. मग आता चाललो बीचवरती. रात्री आम्ही गेलो, फक्त फोटो वगैरे काढलो, थोडं खेळलो. आणि विराने बापरे रात्री एवढा एन्जॉय केला. पर रात्री 1 वाजूस थोडं खेळत होती पाण्यामध्ये, सारखी पाण्यातच खेळायचं म्हणत होती. इकडं याच्यावरती स्विमिंग पूल मध्ये आणि बीचवर पण आधी ना पाण्यात नव्हते, पण नंतर ती खेळायला लागली. तिला मजा आली पाण्यात. आणि मग म्हटली जायचंच नाही. पाणी काही गार नव्हतं, एकदम उन्हाने कडक कोमट झालं. स्विमिंग पूलचं पण लय कोमट होतं. विरा तर एवढी सूम झोपलेली हा. विरा तर एवढी सूम झोपलेली, अजून पण नाही उठलेली. आता बीचवर जाऊ, थोडा एन्जॉय करू. मग अजून फिरायचे कोणते पॉईंट आहे ना ते बघू. किचन मध्ये किती तिकडे गेले का? दूध घ्या. इकडं किचन आहे. रात्री टाकला नव्हता तिने बाहेर. आपल्या गाडीत घे 120 रुपये दे. हवेशीर या मोकळं, ते गार नाही होणार. ठेव बाहेर. म्हणजे एवढी थकली रात्री, एवढ्या पाण्यात खेळते स्विमिंग पूल मध्ये, आणि आज उठायचं पत्त्याने. आता आहे ना आम्ही चाललोय जरा बीचवरती. आणि असं मस्त असं आवरून सावरून फोटो काढा म्हणते माझा. आता इथं मस्त व्हिला पण छान आहे. व्हिल्यासमोर तो उभी राहील, तो आणखी छान दिसू राहील. तर फायनली आम्ही पुन्हा बीचवर आलोय. विराला घेऊन. विरा हातात आपण कुठं आलोय? बीचवर आलोय. बीचवर माहिती आहे का? बीच पाय तिकडे पाणी पाणी आता सगळं. तू जाणार पाण्यात जाणार खायला मग पाण्यात खेळ. आणि हे दोन इकडे हिंडताय. आशू इकडे. चहा वगैरे पितो आहे का? पण तो कोणी दिसत नाही. काय पण एवढं सकाळी चहा ऑर्डर सांगितलंय का? तर आम्ही मस्त आता सगळे चहा घेतोय. दिदीनं सगळ्यांच्या आधी विचारलं, तिला तुला चहा चिपवलं पाहिलेली. आता आम्ही बीचवर आलो, चहा पिलो. चहा छान होता पण तिथं आहे ना दिदे? पण तिकडे वासला येतो. हे बोंबील मासे असत्या ना, बोंबील आणि तेच किती राहते म्हणून त्याचा वास येतोय असा. परत घातला नाही तोच गाडीतला. हा का? जीव लावून ठेवला असता. मला तर दिसला नव्हता टाइम. गाडीत पाठी मला ठेवला. तर आम्ही ना सकाळचे 9 वाजता आलेलो. बीचवर तरी भरपूर गर्दी, रात्री खूप होती. विरू परत बीचवर आली पाण्यावर खेळायला. फायनली ना विरा आणि आता निघाली बीचकडे. आणि बीच लय मोठा आहे. ही 2 जोडी अजून इकडंच आहे, तुम्ही बघू शकता. आणि विरा मस्त पायी निघाली तिच्या मम्मी सोबत. वातावरण खूप छान आहे. आणि ह्या बीचचं असं वैशिष्ट्य आहे, हे 1-2 बीच असे आहे का त्या ठिकाणी ना ही रेती ना काळ्या कलरची आहे. आणि असं एक बीच आहे काय त्याचं नाव आहे काय, तिथे आहे ना माझ्या मते व्हाईट कलरची रेती आहे. यांना बोललो जायचं का तिकडे, पण हे म्हणते चला इथंच छान आहे, क्लीन आहे एकदम. म्हणजे
ब्लॅक कलरचं हे आहे पण छान आहे. तर चला आपण आता आतमध्ये जाऊ. तिची मम्मी ती पळू राहिली. वीरा वीरा टक 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 टक. नाही नाही नाही. आहे म्हणजे आपण बघू. थांब काहीतरी आहे. प्लॅस्टिकची पिशवी आहे. तर आता ना म्हणजे आम्हाला विरामुळे आता आम्ही पाण्यात नाही जाणार जास्त. तिला इथंच खेळवणार आहे. छान छान छान. विरा घरी जायचं. विरा घरी जायचंय. आता पाणी खेळायचं. घरी जायचं. ना लाट आलेली आता आणि विराची आणि हिची मजा बघा बरं का. आता आली बरं का विरा. लाट आली बघ. लाट आली लाट आली लाट आली 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 आली. शूट शूट. लय मोठी आली विरा आता. लय बडी आली आता. चला राईड करू एखादी. चला एखादी राईड करू. नको नको बस. रील्स. तर फायनली विराचं असं झालंय. जरा मजा करून आणि आम्ही निघालोय रिटर्न. निघालो म्हणजे आता परत येऊ शकतो अजून आम्ही. कारण इथंच आहे आम्ही. दीदीन त्या तिकडे गेलेले आहे. चल बाबू. उचलून काय आला. तिचे कपडे वळले सगळे. तर या ठिकाणी ना मस्त हे खेळून राहिले. माती माती आणि सगळे माती खेळत आहे. मुला पण खेळते. मुला काय सिंपल सापडते काय काय. या ठिकाणी ना दिदी मस्त एन्जॉय करून राहिली. आणि त्या अमोलला आहे ना तुम्हाला दाखवतो. मस्त तिथं आहे ना बाळ सांभाळायला बसवलं. हे बघा. ये बघा अमोल. बघा अमोल कुठे गेला. ये बघा अमोल. अमोल इथं बाळाला घेऊन बसलेला आहे. आणि इकडं आमची मेवणी इकडं मस्त एन्जॉय आणून राहिली. हा त्या अमोल मा साडू एकटा तिकडे बाळाला सांभाळतोय. ती पूर्ण हे झाली. ते तोंडावर हात फिरव जरा. काळी रीती इथली. काळी काळी रीती. कोणा करते रे तिथे. त्याने काय होतं. हा का भाजी. मला वाटलं भाजी बिजी बनवू द्या. काय याची शिंपल्याची भाजी बनवू द्या ना.
तर आता यांचं सगळ्यांचं खेळून झालंय ना, आता आम्ही निघालोय परत वरती, पुन्हा येणार थोड्या वेळानं. इकडं विराचं डोकं मी मस्त रुमालाने बांधून घेतलंय, ऊन लागत नाही म्हणून. चाल. तर आम्ही ना आता इथं मिसळ खायला आलोय आणि विरा आणि तिचा पप्पा गेला तिला फुगा घ्यायला. तिच्या हातातला होता तो फुटला आणि ती सारखी रडत होती फुग्यासाठी. मग आता इथे दुकानं बंद आहे, मग थोडे तिकडे गेले आणण्यासाठी. आता आम्ही सगळे इकडे बसले. प्रियंकाचं बाळ पण मस्त एन्जॉय करते, रडला नाही ग. पोरांनी मस्त एन्जॉय केलाय. आता आम्ही मिसळ खाणार, मग रूमवर जाणार. आता मिसळ आणलेली बरोबर. मॅगी मापात आणली टायमावर. त्याला खायची का अजून एक डिश आणते का थोडी? हे ठेवून देऊ तो साईडला ठेवू का? राहू त्याच्यानं जाऊन. मग हे खायचं ना आपल्याला. आली आत्ताशी आमची लिंबी मॅगी खाऊन झाली. कोणता आहे का सुरमई का? पापलेट. पापलेट मासा घेतला आता. प्रियांकाला खायचा आहे आणि अमोलदाजीला. आता ना प्रियांकाचं बाळ माझ्याकडे आलंय आणि प्रियांका फिश खातीये. विरूला कंटाळा आला तर इथं आहे ना विरू, घरी जायचं. आता आम्ही विरा म्हणते घरी जायचं. आता विराला कंटाळा येतो बाहेर. हा मस्त केस ओढू राहिला माझे. काय मला कळतं बाई त्याला. अगं बाई वाकल्या दाखवतो का? जे हेटर्स आहे त्यांना वाकल्या दाखवतो. काय म्हणतो ते तुम्ही? म्हटलं बायकोची इच्छा अशी राहते हा का तिच्यासोबत बीचवर आतमध्ये आलं पाहिजे, व्हिडिओ काढला पाहिजे, एन्जॉय केला पाहिजे, उदाहरणार्थ सगळं केलं पाहिजे बीचवर आतमध्ये येऊन. हा. पण त्या नवऱ्याला एवढं काम राहतं, फोटो त्यांनीच काढायचे, व्हिडिओ त्यांनीच काढायचे, पोरांना त्यांनीच सांभाळायचं, मोबाईल त्यांनीच सांभाळायचे, गाड्याच्या चाव्या, त्यांचे कपडे, यांच्यावाले मेकअपचं सामान सगळं आमच्याकडे. खरं का? याच्यातलं किती खरं आहे. विरा माझ्याकडे होती पाण्यात. खरं आहे का नाही? विरा माझ्याकडे नाराज होती. त्यांनीच व्हायची. नवऱ्यानं काय करायचं? आम्ही कधी नाराज झालो? मग एक कडाला बसून ठेवलं ना तिला, ताण दिला कवडीचा. असा नवरा पाहिजे पा, नाही तर नाही नवरा, नाही तर अजून मला स्टोरी चांगली रंगवायची काम. कसं काढलं चालून ते नको बाबू. तर आम्ही आलो बीचवरून आता इकडं. रुलेवार तिचे पप्पाला इथून बघू राहिले. काय काय मस्त आता जायचंय आणि मस्त स्विमिंग पूलची मजा घेऊन राहिली परत एकदा जाऊन. प्रॅक्टिस करू राहिला प्रॅक्टिस. जंप मारा ना वस्तून जंप. माझा मोबाईल असताना मी खाली अंडरग्राऊंड शूटिंग काढली. माझा मोबाईल चार्ज होतो, मी घेणार एक शूट. नका घेऊ. तर आता ना मी खाली जाऊन डुबकी मारणार आहे. खालचं वातावरण काय दिसत ना. हा बघ बरं खाली कसं काय. हा ब्ल्यू ब्ल्यू ब्ल्यू. कसं दिसतं काय माहिती. बापरे. तर आता मी आणि साडू ना पाण्याच्या खाली जाणार. कोण जादा टाइम थांबवतो बघू. हात धरून राखा बरं का. 1 2 3. आम्हाला वर वाटलं मला असं नाही राहत. मला वरती पिसून घेतलं. एवढं लवकर कुठं राहतं का.
मी अजून खाली कितीतरी कमी 10-15 सेकंद थांबलो असतो. 10-1 सेकंद तरी. तुम्ही 2 सेकंदच वर निघाले. कसं वाटतं? गारगार वाटतं? गरम पाणी? नको मी आलो. चल वर. चला आलो आम्ही पण. आवरला आमचं. चला जाऊया आता आवरू. हा